हां म्हटलं आपण आपलं मन कामात रमवायचं, म्हटलं बसून काय करायचं. शेरूच्या डोळ्याला काहीतरी झालंय, एक डोळा जरा. ए शेरू, कुठे गेला तू? इकडे ये. तू आगे बोलतो, माझी नाही जाऊ नको. दोघांचं लक्ष बाहेर आहे. हे खाली बसा शेरू. चूल पेटवली, कधीच चूल पेटवली आज, म्हणजे लवकर पेटवली. आता ते वाघ्याशेवरचं चिकन आहे ना, ते शिजून घेतलं आणि आता पाणी ठेवलं तापत. चला आपलं काम सुरुवात झालेलं आहे. कुणालच्या तिकडे घेतलं आहे काम करायला. ते आपली बघा वेल आहे ना तिकडे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही ना आमच्या कामाची सुरुवात झाडांना पाणी घालण्यापासून केलेली आहे. काल राहिलं होतं पाणी घालायचं. एक रोप आहे ना कोमेजल्यासारखं झालं होतं टोमॅटोचं, त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी घेतलं आहे. अर्ध घालून झालं आहे पाणी, अर्ध अजून बाकी आहे घालायचं. तर तिथे कुणालच्या बाबांनी ना काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण जिथे वेली लावलेलं ना, कारल्याच्या वेली वगैरे. काय घेऊन येऊ? हां हां हां, पाणी घेऊन जाते. कारल्याची वेल आहे ना त्यांनी काल कटिंग करून टाकली. तर तिकडचं सगळं आता काढायचं आहे, कारण ते सगळ्या वेली आता सगळ्या हे झाल्यात ना, म्हणजे खराब झालेल्या आहेत. ते आता काय ते फळं वगैरे धरणार नाही, त्यांचा टाईम होऊन गेलेला आहे. तर काल कटिंग करून टाकलं, त्याच्यामुळे सुकले ते. आता सगळं तिकडचं काढून घ्यायचं आहे. तिथे फक्त आता टेंडल्याची वेल राहणार आहे. आणि इथे पारोशीची वेल आहे ना, ती पण आता काढून टाकायची, कारण ती पण फळं आता ना वेडी वाकडी व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते एक मिनटं. म्हणजे जसजशा वेली आहे ना खराब व्हायला येतात ना, म्हणजे फळं त्याचे बंद होतात ना, तर फळं कशी वेळी वाकडी यायला सुरुवात होते आणि मग कीड वगैरे पण लागते. असं सगळ्या गोष्टी होतात आणि पानं वगैरे पण पिवळी होतात. आता काल ह्याच्यातली ना फळं काढली ना, 3च निघाली घोसाळी म्हणजे पारोशी. तर ही बघा आता वेल पण कशी पिवळी पिवळी पानं पडायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा अशी पानं पडायला सुरुवात होते ना, तर समजून जायचं की आता ही वेल आहे ना एक्सपायर होणार आहे. आणि जरी नवीन फुटले ना, तरी पण ते असे फारसे असे काही वाढत नाही, वेडे वाकडे होतात पानं. ही बघा हे पण आता ह्याला बघा फुलं वगैरे आहेत, पण ही वेल पण आता आम्ही काढून टाकणार आहे, कारण आता नाही ह्याची वाढ आता बरोबर जशी पाय तशी होणार नाही. हे बघा हे नवीन पान आलेलं कसं दिसतंय बघा, छोटंसंच पान आहे ते. फळं जरी धरली ना तरी पण ते किडणार किंवा वेडे वाकडे होणार, त्याच्यापेक्षा ते काढून टाकलेलं बरं. ही पण काढते हा पारोशीची. कुठनं कटिंग मारू? हां हां, हे बघा इथे बघा आहे ते. हां 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 हां, डोंगले असतात लाल रंगाचे, ते भरपूर असतात. त्याच्यामुळे ना आता फक्त अशी बघा मुळासकट काढून टाकली ना, की नंतर ती पूर्ण सुकली ना की मग आपण ती व्यवस्थित हे करायची. ही पण बघा आहे म्हणजे एकदम 2 ना रुजल्या होत्या नारळाच्या ह्याच्यामध्ये. आहे बघा तेवढी ताकद लावायला लागते, तेवढी बघा गुळ तिचा. एक मिनटं, हे बघा काढला. आता फोन हल्ला असेल बऱ्यापैकी, अजून पण आहे. एक मिनटं, ही बघा ही पण काढून टाकली. आणि आता ही फळं जी आहेत ना, ते आत्ता ना जेव्हा आपण वेल काढून ना त्यावेळेस ही काढून घ्यायची आणि आता ही उन्हामध्ये सुकवायची नंतरला. मग ह्याचा काथ्या तयार होतो. अंग घासाचा काथ्या बघा मिळतो बघा ऑनलाईन विकत, आणि आयुर्वेदिक असतो हा काथ्या. हा दरवर्षी बनवते मी. चला किती भारी आहे ते, बाप रे जड आहे. इथेच बघा आता कारल्याची वेल ही आपोआप रुजले. म्हटलं रुजले तर म्हटलं राहू देत. चला आता कुणालच्या बाबांच्या इथे जाऊया, पाणी घेऊन जाऊया, तिकडचं दाखवते. तर कुणाल आपला पोचला सुखरूप मुंबईला.
सकाळी किती 5:15 वाजता फोन आला की आई पोचलो म्हणून, म्हणजे वेळेत गेलेला आहे. 2 दिवसांनी येईल तो. पण घर मात्र आमचं सुनं सुनं झालेलं आहे. आपल्याला जमत नाही हो मुलांशिवाय. म्हणजे काल आम्ही रात्री आलो ना, तर म्हणजे घरातलं बघा एक मेंबर जरी नसेल ना तरी पण असं कसं वेगळंच वाटतं ना, तर असं वेगळं वेगळं वाटत होतं. आता पण सकाळी उठलो मी, तो घरामध्ये असतो, तो त्याच्या कामामध्ये असतो, पण असं कुठं असतं ना की नाही आहे घरात बसलेला आहे. त्याच्यामुळे असं आता सकाळी पण फोन लावला होता, बोलणं वगैरे झालं आहे, मगाशी पण लावला होता फोन. आता येईल 2 दिवसांनी. तर म्हटलं आपण आपलं मन कामात रमवायचं, म्हटलं बसून काय करायचं. नंतर परत मग असं एकटेपणा जाणवतो, त्याच्यामुळे काम करायला आम्ही आता सुरुवात केली आहे. तिकडे त्याला जाऊया आपण आता. टेंडल्याची वेल आणि ती जरा व्यवस्थित करूया आणि बाकीचं सगळं तिकडचं साफ करून टाकूया आपण. घेवड्याची वेल आणि तिथेच सगळं आहे ना केलेलं ते, त्याच्यामुळे. वाघ्या शेरूला मग असं सोडलं होतं, वाघ्याला अजून सोडलं नाही आहे, थोड्या वेळाने सोडायचं त्याला. तुम्हाला मी दाखवते या दोघं जण काय करतात ते. त्याला पाणी होतं, काढलं पाणी. आता पाण्याची गाडी पण येणार आहे, त्याच्यामुळेच आम्ही आहे ना आज सकाळी लवकर उठून सगळी तयारी करून घेतली. सकाळची येते ना गाडी आता, पण ते बरं पडतं आपल्याला कुठे जायचं असेल ना तर आपण जाऊ शकतो. कुणाच्या मला म्हटलं की जाऊया जरा बाहेर, आता कुणाला पण नाही आहे, तर म्हटलं थोडंसं आज आटपूया आणि जमलं तर म्हटलं आज नाही जमलं तर उद्या तरी एक फेरी मारूया बाहेर, असं मस्त असं फिरून येऊया. बघू आता कसं काय होतं आहे ते, पण जाऊ. वाघेश्वर दाखवत्या. हे बघा, ह्याला ना जायचं आहे बाहेर, पण त्याला शेरू वाघ्याला सोडू काय, त्याला वाघ्याला सोडते. शेरू आलाय मगाशी जाऊन. शेरू जाम उजळ होता मगाशी आणि आता बघा असा गपचूप बसलाय. ह्यांना पण आंघोळ्या घालायच्यात आज ना, वेळाच्या वेळ काढून घालणार आहे, पण दुपारच्या वेळेस करायच्यात आंघोळ्या. तर ह्याला सोडते बोक्याला. ह्याला खूप घाई असते हो बाहेर जायची, पण हा माहिती काय आहे, हा आपला साधा बोला आहे ना बोका, त्याच्यामुळे उगाच मारामारी वगैरे करायचं हे भीती, दुसरे मारतात ना डॉगी, त्याच्यामुळे ह्याला आम्ही लवकर नाही सोडत. शेरू आपला काय थांबा जरा सोडत्या. ते बघा सोडायला मी घेतलं होतं वाघ्याला, तर हा बघा झोपला होता ना कसा उठला बघा. हां, आणि मग त्याची मस्ती करायला लागला. इथे आपली होती ना वेली, घेवड्याच्या वेली, टेंडल्याच्या वेली. टेंडल्याची वेल आहे आपली, ह्याच्या कारल्याच्या वेली, ते सगळं बघा आता काढून टाकायचं आहे. आणि हे झाड आपण ते लावलं होतं वेलीसाठी, ते झाड बघा जगलं, ते फांदका बाहेरून आणलं होतं आणि त्याला बघा नवीन नवीन फुटलं. ते काढून टाकायचं, ते झाड ठेवायचं नाही. ते म्हणजे पावसामध्ये रुजवलं होतं ना वेलींसाठी, काकडीच्या वेलीसाठी, म्हणजे ही जागा आता पूर्ण साफ होऊन जाईल. इथं फक्त आता टेंडल्याची वेल आहे ती राहील, आणि घेवड्याच्या वेली बघा कटिंग केलेल्या, ते पण आता आहे जिवंत आहेत. त्याला आता पाणीवर तर घालतो, खत पाणी करायचं आहे. पण ही जागा आता चांगलीशी मोकळी होऊन जाईल. कसं गच्चाड होतं सगळं आतमध्ये माहिती आहे. कसली गाडी आली, पाण्याची आली काय, तो कारला पिकलेला. कारल्याच्या वेली आता मस्त आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. ह्यावर्षी भरपूर कारली आपण खाल्लेली आहेत. म्हणजे पहिल्या वर्षी कारली लावली होती ना, एकच आलेलं ना काहीतरी, हे खूप हौशीने लावली होती, पण परत दुसऱ्या वर्षी लावली तेव्हा पण काय बऱ्यापैकी काय आलेलं नव्हतं. म्हणजे 2-3 वर्ष आम्ही कंटिन्यू लावलं होतं कारल्याचं बी, पण काय नव्हतं नीट आलेलं. आणि कारल्याची वेल मला आवडते, पण ह्या वर्षी इतके छान झाले ना कारल्याच्या वेली वगैरे, खूप मस्त झाल्या होत्या आपल्या. आणि आता पण समोर आहेत ना 2 वेली आहेत आपल्याकडे कारल्याच्या, आणि अजून एक रुजले बघा त्या नारळामध्ये. म्हणजे बऱ्यापैकी आता कारली आपल्याकडे धरायला सुरुवात झालेली. म्हणजे बिया आता आपोआप पण रुजत आहेत. आणि मला असं वाटतं की इथे तर काही कारली फुटून वगैरे पडतात बघा बिया पिकल्यानंतर, तर त्या पण रुजतील पुढच्या वर्षी. म्हणजे चांगलं झालं, ह्या वर्षी चांगलं झालेलं आहे असं. मी घेऊ तिकडे पाणी घालून पळते ह्या वाफ्याला पाणी घालतं, तर मी तिकडे पाणी घालून घेते. उगाचच कामं सगळे अडून नको राहिलं. परत नाश्ता पण बनवायचा आहे. नाश्त्यामध्ये आज काय नाही, कालची भाजी आहे, लाल मटाची भाजी केलेली ना ती आहे अजून उरलेली, तर तीच खायची आता नाश्त्यामध्ये. 1-2 चपात्या पण आहेत, आणि आता म्हटलं 2 भाकऱ्या करून बस झालं. आता कुणाला नाही आहे ना, त्याच्यामुळे फारसं असं काही जेवणाचं काही बनवायचं कसं हे नाही. छोटं मोठं काहीतरी केलं तरी पण चालून जाईल. पण वाघ्या शेरूचं बनवायचं आहे ना, त्यांचं चिकन आता शिजवलं आहे. भात जरा घालते. सगळ्यात आधी पहिला इथे पाणी भरून घेते. झाडांना पाणी भरून नाही, मारून घेते, मारून. तो बघा वाघ्या बघा
हां, पुऱ्या घराभोवती तो असा ना धावत धावत नाही, हळूहळू सगळीकडं अगदी जिकडं तिकडं त्याचं चाललेलं असतं फिरणं. तेव्हा आता इथे गेला मगापासून इथे 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 असं असा राऊंड मारवतो ह्या साईडला वगैरे माझ्या अवतीभोवती. माझं चाललेलं आहे ना काम. आता बघा तिकडे गेला, पुढे गेला. आता येईल बघा थोड्या वेळाने. असं त्याचं सगळं घर म्हणजे चालू असतं, फेऱ्या त्यांच्या चालू असतात दोघांच्या पण. हळूहळू ह्याचं असतं, शेरूचं फास्टमध्ये असतं सगळं. वाघ्या ए वाघी तुझ्याकडे ये. ए बाबू हा बघा वारा. कालपासनं ना नुसता वारा सुटलेला आहे, भरपूर असा थंडगार वारा. आता घेतलं आहे मी शेण बारीक करायला. ते कुणालचे बाबा ना तिथे खत पाणी करतायत घेवड्याच्या वेलीला आणि आपली टेंड्याची वेल आहे ना तिला. तर ते म्हणाले की जरा शेण बारीक कर बसून बसून. तर म्हटलं पहिलं आधी हेच करते. आज काही किचनमध्ये एवढं काय करायचं नाही आहे ना. आता मी कुकर लावला आहे डाळ भाताचा. वाघ्या शिरवांना लागतो ना भात. कुकर लावून मी आता बाहेर आलेले. इथं बसून बसून हे बारीक करते आणि त्याच्यानंतर मग म्हटलं घरात जाऊया. नाश्ता काय बनवायचं नाही, जेवणाचं पण फारसंच काय करायचं नाही आहे. तर म्हटलं ही कामं जी राहिलेली आहेत ना म्हटलं आज पटकन आवरून घेऊया. नंतर मग कपडे वगैरे बघा ते बघा पडलेत ते धुवायचे. सगळी बाहेरची कामं आटपून झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आता बघा देवपूजासुद्धा केलेली आहे. आज आपल्या बागेतली केळी आहेत ना देवाजवळ ठेवली होती आणि त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांचं जेवण आहे ना मी अगोदर काढून ठेवलं होतं, पण जेवण खूप गरम होतं ना त्याच्यामुळे जरा फॅन खाली थंड करत ठेवलं होतं, म्हणजे देवपूजा करायच्या आधी. जेवण त्यांचं गार झालं, त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि एकीकडे चक्की पण मी चालू केली होती. म्हणजे गव्हाचं पीठ आता मी पुन्हा आज म्हणजे दळण टाकलं होतं दळायला, कारण जास्त प्रमाणात होतं ना. तर म्हटलं थोडं थोडं म्हटलं होऊन जाईल रोजच्या रोज. अजून भाकरीचं पण करायचं बाकी आहे, म्हणजे अजून 3 ते 4 दिवस आहे ना हे माझं चक्कीचं चालू राहणार आहे. तर बेडची जागा बघा चेंज केली, कारण ह्या दोघांना खूप असं ऊन लागतं वाघ्या शिरूला. आणि मग म्हणजे सकाळच्या वेळेस ते बसतात उन्हामध्ये, पण एकदा कडकडीत ऊन आलं ना की अजिबात ते त्या बेडवरती बसायला मागत नाही. मग इथे ना उभेच असतात ते, कारण बघा इथपर्यंत ऊन येतं ना. त्याच्यामुळे बेड आता साईडला घेतला. म्हटलं इथे आता बसतील आरामात. वाघ्या चला आता दोघं झोपतील गाढ, कारण त्यांचं खाणेपिणे पण झालं आहे. माझी चक्की बघा आता ते गव्हाचं पीठ दळून झालं, कालपासून दळते. थोडंसं जास्त होतं ना, काल काही वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे आज गव्हाचं पूर्ण करून टाकलं. अजून भाकरीचं बाकी आहे. आणि ते वारा आला होता ना ते सगळं बघा पडलं खाली. खूप जोरदार वारा आलेला, काही सगळं पडलं वाऱ्याने. किचनच्या कामाला बघा सुरुवात केली आहे. आज काही आपल्या किचनमध्ये जेवणाचं फारसं काही करायचं नाही आहे, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये सगळं आपलं चाललेलं आहे. पीठ मळं होती ना पिठाच्या हात. तर ही बघा ही लाल मटारची कालची भाजी आहे आणि ही म्हणजे दोघांसाठी आम्हाला भरपूर आहे. ती डाळ घातली आता फोडणीला. 2 वेळची डाळ एकदम बनवून ठेवले, जरा पातळ घट्ट होऊ देत. ह्याच्यामध्ये बघा भाताचा कुकर पण लावून घेतलेला आहे आणि इथे भाकऱ्या बनवून घेते 2 वेळच्या एकदम, म्हणजे आत्ता पण खायला वेळ रात्रीला पण. आणि ही बघा ही चटणी बनवायची मला कोथिंबिरीची. मागे बघा तुम्हाला सांगितलं मी, पण ते राहिलं घाई गडबडीमुळे. तर चटणी मात्र मी आता बनवून घेणार आहे. आणि रेसिपी काय करू, शेअर करू का नको असा विचार चालला आहे. पण एका चटणीची रेसिपी मी शेअर करते. 2 चटण्या करायच्या आहेत, म्हणजे एक तिखटवाली करायची, एक गोडवाली करायची. पण एक शेअर करते तुमच्याशी, दाखवते पटकन तुम्हाला. आधी पहिला ना भाकऱ्या करून घेते. आणि तर कोथिंबिरीची तिखट चटणी आहे ना ती मी बनवून घेतली आणि त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे. तुम्ही जर का नसेल पाहिले तर चॅनलवरती जा तुम्ही. कालच तो व्हिडिओ की नाही अपलोड केलेला आहे 10 वाजता. आणि आता ही गोड चटणी बनवते, म्हणजे आंबट गोड तिखट अशी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी चवीला एकदम भारी लागते. आणि आमच्या घरामध्ये ही चटणी सगळ्यांना खूप खूप आवडते. साहित्य बघा, आलं घातलेलं आहे आणि मिरच्या ह्याच्यामध्ये कमी घातल्यात मी. एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत. चटणी आपली अशी घट्ट व्हायला पाहिजे ना, म्हणून शेंगदाण्याचा वापर इथं केलेला आहे. तुम्हाला जर का पित्ताचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही ते शेव वगैरे बघा असतात ना, ते पण तुम्ही घालू शकता ह्या चटणीमध्ये. चटणी आपली घट्ट होऊन जाते, म्हणजे खायची शेव असते ना फरसांचं ते. त्याच्यानंतर कोथिंबीरीची एक जुडी घेतलेली आहे. पुदिना आपल्या बागेतला म्हणजे बागेतला आपला पुदिना आहे तो. आणि त्याच्यानंतर चाट मसाला घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, पांढरं मीठ घातलेलं आहे आणि काळं मीठ असतं ना ते सुद्धा घातलं आहे. लिंबाचा एक रस घातला आणि साखर घातलेला आहे. साखरेचं प्रमाण थोडंसं जरा जास्त घालायचं,
म्हणजे आंबट गोड आणि तिखट असं या चटणीचं कॉम्बिनेशन चवीला एकदम भारी लागते. कोणत्या पण नाश्त्यासोबत म्हणजे आलू पराठा आहे म्हणजे कोणता पण नाश्त्याचा पदार्थ असेल त्यासोबत तुम्ही चटणी खाऊ शकता. एकदम मस्त लागतं. आता ही चटणी आहे ना मी मिक्सरमध्ये वाटून घेतली. कुणाल चव्हाणात म्हणजे टेस्ट करायला सांगितली कारण ही चटणी ह्यांची जास्त फेवरेट आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे कोणता पण पदार्थ बनवला ना नाश्त्याचा असेल किंवा जेवणासोबत पण तुम्ही खाऊ शकता. भाकरीसोबत पण खूप छान लागते. म्हणजे मला आवडते खायला. त्यांनासुद्धा म्हणजे कुणाल चव्हाणाला खूप आवडली चटणी. आता ही वाटून झालेली चटणी आहे ती छान अशी स्टोअर करून महिन्याभर जरी फ्रीजरमध्ये ठेवलात ना अजिबात खराब होत नाही. दोन्ही चटण्यांचे डबे आहेत ना ते मी फ्रीजरमध्ये आता स्टोअर करून ठेवणार. चला आता आम्ही की नाही जेवायला घेतलेलं आहे. दुपारचं जेवण आमचं लाल माटाची भाजी, बाजरीची भाकरी आणि हे लोणचं, मिरचीचं लोणचं घरातलं म्हणजे घरी बनवलेलं आणि हे आंब्याचं लोणचं, त्यासोबत डाळ आणि भात. चांगली झाली भाजी. काल बनवली ना आपण आज खातोय ना. कालची भाजी आम्ही आज खातोय. भाकरीवर छान लागणार ही. मी जरा खाऊन बघते. मस्त झाली. झोप झाली चंटे पंटे. काय गाढ झोपलेले दोघं जण. बाप रे डाराडूर. हा अरे डोळ्याला माझ्या शेरूच्या डोळ्याला काहीतरी झालंय. एक डोळा जरा सुजलाय ना. मला वाटतं काहीतरी लागलं असेल रे. दुपारी गेला होता ना खेळायला. सकाळी चांगला होता काहीतरी डोळ्याला त्याच्या लागलं. हा सुजला होता डोळा. पण आता बघा हा आता उघडा आलाय. जरा त्यांना राऊंड पण मारायचं आहे. आणि तुम्हाला आता ते हे दाखवते. कुणाल जेव्हा सकाळी काम केलेलं ना मी पण तिथे गेलेली नाही आहे. तिथं जाऊन बघते जरा. आता टेंडल्याच्या वेलीचं खत पाणी त्यांनी केलेलं आहे ना ते तिकडे थोडीशी साफसफाई करायची. पण आता नाही आता उद्याला करूया. हां ते थोडं थोडं काय फक्त जरा खेचून घेतलं का झालं. वाघ्याशेरून छान अशी झोप काढली. हे बघ हे सगळं सामान इथेच आहे. कोयता वगैरे हां बघ हे जागा खुल्ली झाली बघा. आपला मांडव पावसातला मांडव होता ना इथे. हां 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 ही बघा ही फक्त ही टेंड्याची वेल. ते सगळं गचाड होतं तर काय माहिती पण पडत नव्हतं ना. आणि ते मला वाटतं एक फूल पण फुललं आहे वाटतं. हे बघा एक फूल फुललं आहे टेंडल्याच्या वेलीचं. धरलं एक. आता पटापट होईल. पाणी घातलं ना आई मला बोलली की पाणी वगैरे घाल त्यांना भरपूर. खत पाणी कर आणि बोलते पाणी घाल. कालच बोलली. कुणालची आजी आहे ना तिला ह्याच्याबद्दल बरंचसं नॉलेज आहे. मग ती मला फोन करून सांगते असं कर तसं कर आणि मग तसं करायचं. मग तिनेच मला ही वेल पाठवलेली आहे टेंडल्याची काठी दापोलीवरनं. गोल गोल मारते. हां हां एक मिनटं सगळीकडं हे करू. मला वाटतं 2-3 दिवस आता पाणी मारायला लागेल ना. घेवड्याचं बाकी आहे ना अजून. चला मग आई नो तेव्हा पक्षी कसा ओरडते बघा. चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. चिकाळ्या ओरडतात चिकाळ्या. खायला बोलवतात एकमेकींना.